डिश टीव्ही मध्ये तुम्ही लोक डिस्टन्स म्हणजे काय, तर ही डिस्टन्स म्हणजे या कंडिशन मध्ये ट्रेनची लांबी असते. म्हणजे इथे एक्स वगैरे लिहू नका. एक्स कधी जर माहित नसेल तर एक्स आहे, पण इथे तुम्हाला ती ट्रेनची लांबी माहिती आहे ना. ट्रेनची लांबी किती आहे? 560. तर तुम्ही इथे लिहायचं मस्तपैकी 560. किती सिंपल आहे बघा ना. म्हणजे अंतराच्या ठिकाणी अंतर लिहून टाकायचं, ट्रेनची लांबी लिहून टाकायची, आणि मग तुम्हाला लोकांना टाइम त्यांनी विचारलेला आहे. आणि ट्रेनचे वेलॉसिटी म्हणजे वेग किती आहे, तर ट्रेनचा वेग आहे 72 किलोमीटर प्रति तास. इथं थोडं मी थांबतो, याचं कारण कळलं असेल अनेक लोकांना का. बरं, ट्रेनची लांबी कशामध्ये? मीटरमध्ये. 560 कशामध्ये? मीटरमध्ये. थोडंसं ऐका, युनिट गडबड आहे दोघांमध्ये. हे मीटरमध्ये आणि हे वेग कशामध्ये? किलोमीटर प्रति तासामध्ये. बरं, कन्वर्ट करावं लागेल का? तर 100% तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल, कारण दोघांची युनिट हे काही मेळ खात नाहीत, दोघांची युनिट वेगळे आहेत. हे मीटरमध्ये, हे किलोमीटर प्रति तासामध्ये. मग कशाने कन्वर्ट करायचं? मग किलोमीटर प्रति तासाचं तुम्हाला लोकांना मीटर प्रति सेकंद करून घ्यावं लागेल. मग तुम्ही याला कशाने गुणायचं? तर तुम्ही याला फक्त आणि फक्त 5/18 गुणायचं. जे तुम्ही लोकांनी कशात कन्वर्ट केलं, हे तुम्ही लोकांनी मीटर पर सेकंदामध्ये कन्वर्ट केलं, हे लक्षात घ्या. ते वाटलं तर सध्या तुम्ही साईडला लिहून घ्या, पण परीक्षेला ते साईडचं काही लिहित बसू नका. परीक्षेला फक्त हा एवढा फॉर्मॅट तयार करायचा आणि मग तुम्ही लोक हे डायरेक्ट सोडून टाकायचं. मग सुटतंय कसं बघा काय ते. यामध्ये जो काय भाग जाईल तो देऊन टाकायचा. आपण 18 ने 72 भाग देऊन टाकूया. इथं 18 × 18, इथं आला 18 × 72, आणि मग इथं आलं 560चा 560 ॲज इट इज इक्वल टू टी गुणिले 4 पंचे इथं 20 आलं. आता हा जो 20 इथं गुणिले तो इथं आला भागिले होईल. काही लोक इथला इथून 20 ने याला भाग देऊन टाकतात, काही लोक 20 ला इकडे घेऊन येतात. जसं जमल तसं करायचं, तुमचा स्पीड तुमच्याकडं, परंतु फक्त उत्तर शेवटचं सगळ्यांचं सेम आलं पाहिजे. मग हा जो 20 इथे गुणिले तो आता इथे आला की भागिले होईल आपल्या नियमानुसार. सो 560 भागिले 20 बरोबर टी. जो टी म्हणजे तुमचा टाइम असेल की बाबा किती वेळ ती ट्रेन त्या सिग्नलला ओलांडून जाणार आहे, लक्षात घ्या. सो आता याच्यामध्ये ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल, 2 ने आपण इथे भाग देताना इथं बे दुने 4 आणि इथं राहिला इथं 1 16 म्हणजे इथं बे 8 16 म्हणजे उत्तर येईल आपला 28. म्हणजे 56च्या निम्म 28 आलं. आपला आन्सर असेल टी इक्वल्स टू काय, तर टी इक्वल्स टू 28. बरं, आता हा सेकंद का तास, आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ट्रेन सिग्नलला तासात ओलांडून कधी जाणार नाही, सेकंदामध्ये ओलांडून जाईल, कारण तो नॉर्मल सिग्नल येतो, हे लक्षात घ्या. सो इथं फक्त सेकंद असे लिहून टाकायचं, 28 सेकंद. आणि अशी गोष्ट आपण कळते बाबा हे मीटरमध्ये होतं सर, आम्ही हे कन्वर्ट केलं मीटर पर सेकंदामध्ये, तर हे मीटरमध्ये, ते मीटर पर सेकंदामध्ये, तर हे टाइम कशामध्ये येईल? सेकंदामध्ये येईल. आपलं उत्तर असेल 28 सेकंद. सो हा असेल आपला पर्याय क्रमांक 4. एकदम साधं सरळ आहे. तर असंच थोडंसं आपण आयोगाला काय आलं होतं का ते बघूया एकदा. आयोगाला आलं होतं, यस. कुठल्या एक्झामला आलं होतं? UPSCच्या सीसॅटच्या परीक्षेत 2018 मध्ये 2.5 मार्कासाठी हा प्रश्न आला होता. साधा सरळ प्रश्न समजून घेता सगळ्यांनी. काय ते 200 मीटर लांबीची एक ट्रेन आहे. किती लांबीची? 200 मीटर. सगळ्या ट्रेन ह्या मीटरमध्ये असणार आहेत लांबीला, लक्षात घ्या. ही ट्रेन आहे ती 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते. तुम्हाला ट्रेनची लांबी कळाली, ट्रेनचा वेग कळाला. पुढे काय दिलंय? या वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एका माणसाला, मी तुम्हाला म्हटलं सिग्नल असेल, व्यक्ती असेल, झाड असेल किंवा खांबा असेल, सगळ्यांसाठी फॉर्म्युला कॉमन एकच, तो आता सांगितला तोच, किती वेळात ओलांडून जाईल. मग आता काय करायचं आपण याच्यामध्ये? आपला फॉर्म्युला घ्यायचा डिश टीव्हीचा. मग डिश टीव्हीचा फॉर्म्युला घेतल्यानंतर बरं ट्रेन किती अंतर कापते, तर ट्रेन स्वतःच्या लांबी इतका अंतर कापते या कंडिशन्समध्ये, ठीक आहे ना. मग ट्रेनची लांबी किती आहे प्रश्नात बघून घ्यायची, 200 मीटर आहे. तर इथे आपण 200 लिहून टाकलं, इक्वल टू टाइम काढायचा आहे गुणिले वेलॉसिटी काय दिली 40 किलोमीटर प्रति तास. इथे बिंदास ह्या वेलॉसिटीमध्ये 40 लिहून टाकायचं आणि थांबायचं. का थांबायचं? आता मागे थांबलो होतो म्हणून. का? तर हे मीटरमध्ये आणि हे किलोमीटर प्रति तासामध्ये. ह्याला कन्वर्ट करावं लागेल का? तर 100% लागेल. तर कशाने कन्वर्ट करायचं? किलोमीटर प्रति तासाला मीटर पर सेकंदात कन्वर्ट करताना 5/18 ने गुणायचं. साईडला मेन्शन करा आपण ते मीटर पर सेकंदामध्ये कन्वर्ट केलं. बेसिक गोष्ट आहे. मग आता याला सॉल्व्ह करायचंय. आता हे सॉल्व्ह करताना अनेकांना टेन्शन की सर 18 आणि 40 ला भाग जात नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं तो भाग जाईल किंवा नाही जाणार. आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा बेस्ट तुम्हाला सांगतो, हे एवढं असं डोकं लावण्यापेक्षा, ह्याला काही भाग देण्यापेक्षा एक छोटासा विचार करा. 200 ला 200 मी असंच ठेवलं, टीचा टी असंच ठेवला आणि याने इथं भाग जातो. बरं 2 ने भाग जाईल, इथं 92 18 इथं 20 येईल. तसं करू शकता तुम्ही लोक. शेवटी तुमची मर्जी, तुम्ही कसं कॅल्क्युलेशन करता हे तुमचं स्किल आहे. परंतु त्यासाठी फक्त उत्तर चुकलं नाही पाहिजे. मग आता असं जर केलं की बघा बरोबर आहे का, 40 गुणिले 5 केला आपण. ह्या 40 आणि 5चा गुणाकार केला, 4 पंचे कितीला बनतो 20. इथे बनलं 200 आणि 200 भागिले 18. दोन्ही बाजूला तुम्हाला लोकांना 200 200 दिसतोय, ठीक आहे. ज्याला दिसतोय त्याने कट करून टाका. ज्याला असं वाटतं नाही समजत नाही त्याने काय करायचं, त्याने हा 18 आणि 18 हे बघा इथे तिरकस गुणाकार करायचा. इथे 200 भागिले 18 आहे ना, हा 18 इथून वर येईल आणि हा वरचा 200 इथून खाली येईल. म्हणजे काय येईल माहिती आहे का, या 200 ला गुणण्यासाठी हा 18 इकडे ह्या साईडला वरती येतो आणि तिकडचा जो 200 वरती येतो इथं खाली येतो. हे आपण कुठे शिकलोय तर बेसिक मध्ये शिकलोय. ह्याला म्हणतात तिरकस गुणाकार करणे.
हा 18 इथून इथे वर आला, हा 200 वरतून इथं खाली आला आणि मग त्याच्यानंतर काय झालं, हा 200 1 200 200 1 200 एकमेकाला झाले कॅन्सल आणि उरलं काय माहिती आहे का, फक्त आणि फक्त 18. सो आपलं उत्तर काय असेल, टी इज इक्वल्स टू 18, जे आपण कन्वर्ट केल्यामुळे सेकंदामध्ये असणारे उत्तर आपलं 18 सेकंद. एकदम साधं सरळ सिंपल आहे. सो आपलं उत्तर काय असेल 18 सेकंद, जो आपला पर्याय क्रमांक 4, ज्याला 2.5 मार्क दिले गेले त्या परीक्षेमध्ये. एकदम साधं सरळ सिंपल गणित होतं. ठीक आहे. सो आता नेक्स्ट थोडंसं मोठं लेंदी गणित दिसतंय पण आहे सोपं. प्रश्न कधीचा आहे, एमपीएससी सीसॅट 2013च्या परीक्षेतला प्रश्न आहे. काय म्हटलं गेल्या प्रश्नामध्ये की 200 मीटर लांबीची एक ट्रेन, व्यवस्थित बघा सगळ्यांनी, 200 मीटर लांबीची एक ट्रेन 48 किलोमीटर प्रति तुमच्या समोर, ठीक आहे, रस्त्यामध्ये त्याला टनेल लागला. ठीक आहे. आता हा जो सेकंद मात्र, हे तुमचा आन्सर आहे. याला होते 2.5 मार्क आणि मग ते 6 सेकंद ऑप्शन मध्ये बघायचे, तर त्या ऑप्शन मध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेले 6 सेकंद, हे तुमचा आन्सर आहे. याला 2.5 मार्क आहेत. सो हे कळलं असेलच, तो हा प्रकार तुम्हाला परफेक्ट झाला असेलच अशी अपेक्षा करतो. फॉर्म्युला तर एकदम बेसिक होता, डिश टीव्हीच्या बाहेर तर मी अजून गेलोच नाही, डिश टीव्हीचा फॉर्म्युला वापरलाय, वेगळं काहीच केलेलं नाहीये. आता याच प्रकारात थोडं मॉडिफाय करू आपण. टाईप नंबर 2 मॉडिफाय करतोय म्हणजे काय करतोय तेवढं समजून घ्या सगळ्यांनी. मग ह्यात काय होतं नेमकं, आता इकडे बघा सगळ्यांनी. आता यामध्ये तुम्हाला लोकांनी एक ट्रेन दाखवली जाईल. ठीक आहे. सो हे ट्रेनमध्ये दाखवले, मी तुम्हाला चित्रबित्र काढत नाही ते लोक, मी तुम्हाला सांगतोय हे ट्रेनचे डबे बिबे काय असेल ते वॉटेवर जे काय असेल ते असेल. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय होतं नेमकं, ही जी ट्रेन आहे, ही ट्रेन रस्त्यामध्ये, ह्या ट्रेनला एखादा बोगदा लागतो, टनेल वगैरे लागतो. हा टनेल लागला त्या ट्रेनला. ठीक आहे. रस्त्यामध्ये त्याला टनेल लागला. ठीक आहे. आता हा जो टनेल आहे, हा जो बोगदा आहे, हा बोगदा त्या ट्रेनला ओलांडून पुढे जायचं. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये या ट्रेनची लांबी आपण एक्स अशी मानूया. ठीक आहे. तसेच बोगदा सुद्धा आता लांब असणार ना, उंच तो असेल पण लांब पण असेल, मग त्या बोगद्याची पण लांबी त्याला कापावी लागेल ना. त्या बोगद्याची लांबी आपण समजा वाय अशी म्हटली. ह्या दोन्ही गोष्टी समजून घ्या. ट्रेनची लांबी किती आहे, एक्स आहे, बोगद्याची लांबी किती आहे, वाय, आणि ट्रेन आपली मस्तपैकी कितीतरी व्ही या स्पीडने चालली. या ट्रेनचा स्पीड आहे व्ही वेलॉसिटी व्ही आहे, त्या ट्रेनचा स्पीड व्ही आहे. तर या पद्धती ही ट्रेन निघाली आहे. या ट्रेनला आता या बोगद्याला ओलांडून पुढे निघायचंय. तर अर्थात हे बिफोर आहे आणि आफ्टर थोड्या वेळानंतर काय होणार आहे बघा सगळ्यांनी, हा जो आपला जो टनेल असणार आहे, तो टनेल एक्झॅक्ट ह्या पॉइंटला आहे तसा तो सेम, आणि तो जो काही बोगदा जो असेल तो संपल्याच्या नंतर इथून पुढे आपली ट्रेन आता निघून जाणार, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. मग आता इथून पुढे आपली जी ट्रेन आता जाणार आहे, ही ट्रेन आता जात असताना इकडे लक्षात घ्या सगळ्यांनी, बोगद्याला ओलांडून जाणार आहे. हा जो बोगदा आपला, तो बोगदा आता जस्ट आपल्याला ओलांडून मस्तपैकी घेऊन जाऊया. या पद्धतीने सेम टू सेम बोगदा आपण काढूया, काहीच विषय नाहीये. ठीक आहे. या आतमध्ये काय बोगद्यामध्ये अंधार बिंदार सगळं. ठीक आहे. इथून ही ट्रेन इथून निघाली, बरं ह्या पॉईंट पासून निघाली आणि थोड्याने ट्रेन इथून बाहेर पडते. तर ट्रेन बाहेर पडते म्हणजे ट्रेन इथून एक्झॅक्ट अशी येताना तुम्हाला लोकांना दिसली पाहिजे. इथं आपला ड्रायव्हर आता पोहोचला, इथं ट्रेनचे मागचे डबे बिबे सगळे पाठीमागं. सो हा सिनारिओ होणार थोड्या वेळाच्या नंतर, बिफोर आणि आफ्टर. मग तुम्हाला प्रश्न काय, हे बिफोरचा आफ्टर व्हायला ह्या ट्रेनला इथून या बोगद्यातून बाहेर पडायला किती वेळ लागला, हा प्रश्न आहे. मग आता त्यासाठी महत्वाचे पॉईंट्स काय माहितीये का, की ट्रेनचा ड्रायव्हर पहिल्यांदा होता कुठं, सुरुवात झाली कुठून, तर इथून, हे लक्षात घ्या. आणि तो ट्रेनचा ड्रायव्हर आता पोहोचला कुठं, तर इथं. तर ह्या बिंदूपासून ते ह्या बिंदूपर्यंत टोटल अंतर त्या ट्रेनने कापलं किती, तर आपण बघू शकतो त्या ट्रेनने किती अंतर कापलं असेल माहितीये का. पहिल्यांदा हे अंतर कापलं, म्हणजे अंतर काय माहितीये का, ह्या बोगद्याची लांबी वाय, आणि हे अंतर काय माहितीये का, त्या ट्रेनची लांबी एक्स. तुम्ही बघू शकता ही बोगद्याची लांबी वाय, इथे ट्रेनची लांबी इथे एक्स. ठीक आहे. मग टोटल अंतर कापलं किती, तर मित्रांनो टोटल अंतर जर काढायचं झालं तर टोटल अंतर असणार आहे डी इक्वल्स टू त्या ट्रेनची पण लांबी आणि बोगद्याची पण लांबी, म्हणजे असणार आहे एक्स प्लस वाय. हा अतिशय महत्वाचा पॉईंट. हे आपण मागच्या प्रकारापेक्षा नवीन काहीतरी शिकलो. जेव्हा ट्रेन एखाद्या खांब्याला, एखाद्या सिग्नलला, एखाद्या झाडाला किंवा व्यक्तीला ओलांडते तेव्हा ट्रेन स्वतःचीच एकट्याची लांबी कापते. पण जेव्हा ट्रेन आता इथं टनेल दिला म्हणून टनेलच येईल परिषद असं नाहीये, याच्या बदली काय काय येऊ शकतं, तर सगळ्यात पहिलं आयोगाचं लाडकं प्लॅटफॉर्म पण लांब असणार आहे. त्यानंतर तुम्हाला लोकांना दुसरं म्हटलं बोगदा, आणि त्या बोगद्यानंतर तुम्हाला आणखीन काय, तर त्या बोगद्यानंतर तुम्हाला लोकांना अजून काहीतरी त्यामध्ये, इथं बोगदा दिल्यानंतर तुम्हाला लोकांना म्हणतील एखादा ब्रिज किंवा पूल. तर या पद्धतीचे तुम्हाला लोकांना काही शब्द वापरले जातील, जे शब्द इंडिकेट करतील की हे लांब लचक काहीतरी असणार आहे. प्लॅटफॉर्म काहीतरी लांबीचा, बोगदा काहीतरी लांबीचा, ब्रिज काहीतरी लांबीचा, ब्रिजला पूलही म्हणतात, ते काय मोठा विषय नाही तो. तर या सगळ्या कंडिशनमध्ये या सगळ्यांची लांबी पण आतमध्ये इन्क्लूड करायची आणि ट्रेनची लांबी इन्क्लूड करायची. मग आपला जो काय फॉर्म्युला डिश टीव्हीचा, तो डिश टीव्हीच्या फॉर्म्युल्यामध्ये आता कुठे कुठे बदल होणार तो समजून घ्या सगळ्यांनी. तर डिस्टन्समध्ये बदल होणार. डिस्टन्समध्ये सगळ्यात महत्वाचा बदल हा होणार डिस्टन्समध्ये. तो म्हणजे काय,
तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू टाइम काय, तर टाइम हाच की ट्रेनला इथून इथं बाहेर यायला किती वेळ लागला, तो टाइमचा टाइम टी. आणि व्ही म्हणजे काय, तर ट्रेन व्ही या व्हेलॉसिटी निघाली होती, तर तो व्ही म्हणजे ट्रेनचा वेग असणार आहे. बस हा फॉर्म्युला नवीन तयार झाला, एक्स प्लस वाय इक्वल्स टू टी व्ही. आणि एक्स म्हणजे काय, तर एक्स म्हणजे त्या ट्रेनची लांबी, एक्स म्हणजे ट्रेनची लांबी जी तुम्ही समोर आकृतीत पाहू शकता, एक्स म्हणजे ट्रेनची लांबी होती. आणि वाय म्हणजे काय, तर वाय म्हणजे बोगद्याची लांबी किंवा बोगदा किंवा प्लॅटफॉर्म किंवा त्याला अजून काय म्हणतो आपण, त्याला ब्रिज, यातलं काही पण, यांची सगळ्यांची लांबी प्रश्नात जे दिले त्यानुसार जायचं. आणि व्ही काय, तर व्ही म्हणजे काय, तर ट्रेनचा वेग. एवढी सारी सरळ गोष्ट आहे. हा, मग टीचं काय, टी तुम्हाला प्रश्न विचारलं जाईल किंवा दिलं जाईल, ह्यातलं काहीतरी तुम्हाला एक विचारलं जातं. ठीक आहे, सो फक्त कशाला काय म्हटलंय समजून घ्यायचं. आता आपण जाऊया आपल्या गणितांमध्ये, नेमकं गणित कसं तयार होते बघा. त्याच्यामध्ये गणित क्रमांक 1 पहिलं गणित बघा सगळ्यांनी, एकदम भारी आहे, खूप भारी. तुम्हाला आकडेवारी खूप अशी मोठी मोठी दाखवली गेली आहे, पण खूप साधं सरळ सिंपल आहे. 560 मीटर लांबीची ट्रेन, ठीक आहे, एक आगगाडी. कशाला काय काय म्हटलं बघा, 560 मीटर लांबीची आगगाडी. दुसरं 510 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म, आगगाडी पुढे प्लॅटफॉर्म, म्हणजे आगगाडीची पण लांबी दिली, प्लॅटफॉर्मची पण लांबी दिली, आणि पुढे म्हटलंय 108 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास किती वेळेत ओलांडून जाईल. म्हणजे तुम्हाला लोकांना एक्झॅक्ट सेम टू सेम ह्या आकृतीचं इमॅजिनेशन तुम्हाला लोकांना विचारलं गेलंय. फक्त तुम्हाला इथे बोगदा नाही दिलं, तर तुम्हाला लोकांना इथे प्लॅटफॉर्म दिलंय. मग ते प्लॅटफॉर्म असेल, बोगदा असेल, ब्रिज असेल, सगळ्या गोष्टी एकच, हे लक्षात घ्या. मग आता ह्याच्यात आपला फॉर्म्युला काय, तर आपण सुरुवात केली समजा डिश टीव्ही पासून. तुम्ही म्हटलं सर आम्हाला डिश टीव्ही पासून सांगा. डिश टीव्ही पासून सुरुवात केल्याच्या नंतर अंडरस्टँडिंग कुठे पाहिजे आपली, की इथं डिस्टन्स मध्ये दोन पार्ट पडतात, बरोबर. कुठला पार्ट पडतो, एक तर ट्रेनची स्वतःची पण लांबी येते आणि प्लॅटफॉर्मची पण लांबी येते. म्हणून आपण फॉर्म्युला कसा लिहित असतो, की एक्स प्लस वाय इज इक्वल टू टीव्ही. हे अंडरस्टँड करायचं. पार्ट काय करायचं, डिश टीव्ही माहिती पाहिजे आपल्याला. आणि मग डिस्टन्स मध्ये फक्त ट्रेनची लांबी घ्यायची का, त्या दोघांची, बोगद्याची पण लांबी घ्यायची, प्लॅटफॉर्मची पण घ्यायची, तर दोघांची पण घ्यायची, कोणाची, ट्रेनची पण आणि त्या लांब वस्तूची पण. मग याच्यामध्ये एक्स प्लस वाय घेतल्यानंतर आता ज्या ज्या किमती तुमच्या समोर दिसत आहेत त्या किमती आतमध्ये ठेवायच्या. आणि ऑलरेडी ट्रेनची लांबी, बोगद्याची लांबी किंवा प्लॅटफॉर्मची लांबी ही मीटरमध्ये दिलेली असते, तर तुम्हाला लोकांना वेगाला कन्वर्ट करावं लागतं जर गरज असेल तर. आणि इथं गरज आहे, कारण वेग तुमचा दिलाय 108 किलोमीटर प्रति तास. आपल्याला किलोमीटर प्रति तास चालणारच नाही आतमध्ये, हे लक्षात घ्या. मग आपण काय करायचं, आता पहिल्यांदा जे जे दिलंय ते लिहून घेऊ. एक्स काय दिलंय, ट्रेनची लांबी काय दिली 560, इथे 560 आलं, प्लस बरं त्यानंतर त्या प्लॅटफॉर्मची लांबी काय 510, इथे आला 510, इक्वल टू टाइम तुम्हाला काढायचा आहे. वेलॉसिटी किती दिली तुम्हाला लोकांना, 108, तब्बल 108 किलोमीटर प्रति तास. थोडं समजून घ्या. आता वेगाला कन्वर्ट करावं लागेल का, तर 100% लागेल का, कारण हे मीटरमध्ये, हे मीटरमध्ये आणि हे किलोमीटरमध्ये असं चालणार नाही. सो इथं गुणिले काय करायचं, 5/18 करायचं म्हणजे करायचं, त्याशिवाय पुढे जायचंच नाही आपण. ठीक आहे, आता आपण काय करूया, ह्याला सिम्प्लिफाय करूया. इथं ह्या दोघांची बेरीज करावी लागेल इथं पहिल्यांदा. मग ती बेरीज तुम्ही काही लोक म्हणतील की सर आम्ही हे असं हे 3 स्टेप लिहिण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट 4थ्या स्टेपला जाऊ का, बिंदास जाऊ शकता. कसं, हे लिहायचं नाही, हे लिहायचं नाही, हे लिहायचं नाही, काय लिहायचं, डायरेक्ट 560 आणि 510ची बेरीज करून लिहायचं. मी काय बोललो कळालं, म्हणजे 3 स्टेप जर कमी केल्या तर तुमचे ऑलमोस्ट 30 सेकंद वाचतील किंवा 10-15 सेकंद वाचतील, हे लक्षात घ्या. मग आपण सध्या तरी चला, आता पहिलंच गणित आपण लिहू सगळं, असंही तुम्हाला सगळ्या गणितात मी लिहून दाखवेल. तुम्ही ठरवायचं यातलं काय काय ओमिट करायचं ते लक्षात घ्या. ठीक आहे, सो बेरीज केली आपण, बाबा इथे 0 इथे 0 आला, इथं 6 ने किती आला 7 आला, आणि 5 आणि 5 केला 10 आला, 1070 आलं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर इथं पलीकडच्या बाजूला आता आपण आलोय. पलीकडच्या बाजूला काय बनतं बघा, 18च्या पाड्यामध्ये 108 आहे का, साधी सरळ गोष्ट. 18चा पाडा 18×5 90 आणि 18 अष्टोदर्श. सो इथं 18 18 लक्षात घ्या, आणि इथे याला 18 अष्टोदर्श. ठीक आहे, सो आता याच्यामध्ये 100% ते 18ने त्याला भाग गेलेला आहे. मग आता काय राहते बघा, आता इथं आता टी इक्वल्स टू टी गुणिले 6 गुणिले 5, 6×5 30 असं आलं. 6×5 काय आलं, 30 आलं. इथपर्यंत आल्यानंतर हा जो 30 इथे गुणिले, तर आता इथे आला काय होईल, तो भागिले होईल. ठीक आहे, मग त्याला आता आपण इथे घेऊन या मस्तपैकी. मग तो इथे आल्यानंतर बघा लक्षात घ्या, 1070 भागिले इथे 30 आला इज इक्वल टू टी. आता इथं आपण जे काय असेल ते आपण त्याला सॉल्व्ह करूया. ते सॉल्व्ह करताना ह्या शून्याला 0 गेला, आणि आपला आता शेवटचं काय राहते माहिती आहे का, टी इक्वल्स टू 107 भागिले 3 आला. आता थोडंसं आपण जर व्यवस्थित पाहिलं
3 याला पूर्ण भाग जात नाहीये. ठीक आहे. आणि तुम्हाला सर ऑप्शनमध्ये तर तुम्ही इतके भारी भारी ऑप्शन देऊन ठेवलेत, आता नेमकं काय आम्ही ठरवायचं कसं, कुठलं उत्तर काढायचं काय ते, तर ऑप्शन चुकलेत. ठीक आहे. आपलं जे उत्तर येईल ते आपलं फायनल असेल. आता बघू आपण काय ते. मग आता याच्यामध्ये 3 जर आपण याला भाग द्यायचा प्रयत्न केला तर 3 भाग दिला तर 3 त्रिक 9. ठीक आहे. एक राहिला, एक म्हणजे इथे 17 झाला, मग 3 5 15 झालं, उरलं किती इथे 2/3. आपलं उत्तर असेल 35.2/3. 35.2/3 आणि जे येईल तुमचं सेकंदामध्ये, हे लक्षात घ्या. हे काय आलं? सेकंदामध्ये आलं. सो इथं फक्त पर्यायामध्ये तुम्ही लोक इथं चौथा पर्याय वाटला तर चेंज करून घ्या. हा चुकीचा पर्याय दिला होता त्या ठिकाणी तुम्ही लोक लिहून टाका 35.2/3 सेकंद. पर्याय चुकीचा होता, काही मोठा विषय नाही तो, टायपिंग मिस्टेक असेल ती. परंतु आपण घेतलेली सगळी आकडेवारी हे एकदम ॲक्युरेट आणि कट टू कट आहे आणि हे परफेक्ट आहे. आपलं उत्तर किती आलं? 35.2/3 सेकंद. किंवा तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता टी इक्वल्स टू 35 पॉईंट, ह्या 3 परत ह्या 2ला आपण भाग देत बसतो तर इथं 6 असं येणार आहे. तर असं पण उत्तर चालेल, हे पण चालेल किंवा हे पण चालेल. ह्या दोघातलं कुठलं येईल किंवा हे सुद्धा उत्तर बरोबरच पहिल्यावालं. ह्या 3 पद्धतीत कसंही तुम्ही उत्तर मांडलं तरी चालून जाते, काही विषय नाहीये. ठीक आहे. सो हे थोडेसे ऑप्शन चुकल्यामुळे इतकं टेन्शन घेऊ नका. जे आपण सॉल्व्ह केलंय हे राईट असेल आणि हे शेवट असेल, हे फायनल असेल. ठीक आहे. चलो नेक्स्ट आता पुढचा प्रश्न बघा सगळ्यांना. आता पुढचा प्रश्न तुम्हाला लोकांना विचारला गेला होता PSI ची पूर्वपरीक्षा 2011 मध्ये. ठीक आहे. आता ते सेम पद्धत तिचे बघा की ताशी म्हणजे तेच तासाला 45 किलोमीटर या वेगाने, म्हणजे 45चा स्पीड आहे. ताशी 45 किलोमीटर म्हटलं किंवा 45 किलोमीटर प्रति तास म्हटलं तरी ते दोन्ही एकच, त्याची भाषा आपली मराठीमध्ये एकच आहे. ठीक आहे. जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या आगगाडीला, किती लांबीची आगगाडी? 400 मीटर लांबीची आगगाडी आहे. ठीक आहे. 400 मीटर लांबीचा पूल म्हणजे आगगाडीची लांबी पण 400 आणि त्या पुलाची लांबी पण 400, दोघं 400 ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? आता मी काय करतो, डायरेक्ट आपल्या फॉर्म्युलात जातो. ते डिश टीव्ही लिहून दाखवण्यापेक्षा मी सरळ तुम्हाला म्हणतो की x + y आहे, कारण आपण त्या प्रकारात आहोत ना. x + y = TV हा आपला फॉर्म्युला आहे. जेव्हा तुम्हा लोकांना आगगाडी पण दिली जाईल आणि तुम्हा लोकांना पूल पण दिला जाईल, म्हणजे दोघांची लांबी आतमध्ये इन्क्लूड केली जाईल त्यावेळेला. मग आता आपण समजा याच्यामध्ये किमती टाकत बसलो. चला x ची आणि y ची किंमत काय, तर इथं योगायोगाने दोन्ही पण 400 वर लक्षात घ्या. 400 मीटर लांबीची आगगाडी आणि 400 मीटर लांबीचा पूल, तर इथे आलं 400, इथे पण आलं 400 इक्वल टू टाइम तुम्हाला माहिती नाहीये, तो काढायचा आहे. आणि वेलॉसिटी, ट्रेनचा वेग किती, आगगाडीचा वेग किती आहे, तर 45 किलोमीटर प्रति तासाला आहे, हे लक्षात घ्या. तर तुम्ही लोकांनी वेग 45 लिहून टाकला आणि थोडा विचार करायचा की मास्तर हे 400 मीटर मध्ये, हे पण 400 मीटर मध्ये, ह्या दोन्ही गोष्टी कशामध्ये बाबांनो, ह्या मीटर मध्ये आहेत. आणि तुम्हा लोकांना इथं हा वेग 45 किलोमीटर प्रति तास दिलाय, तर तुम्ही त्याला कन्वर्ट करायचं कशाने, तर 5/18 ने गुणायचं. आपण वाटलं तर लिहून टाकू इथं, आपण ह्याला मीटर पर सेकंदामध्ये कन्वर्ट करतोय म्हणून 5/18. हे केल्याच्या नंतर आता हा जो 5/18 आपण केलाय, 18 ने 45 ला भाग जात नाही, आपण 9 ने भाग देऊ दोघांना. बघा 9 ने भाग जातो का दोघांना? 9 ने 100% भाग देतो. 9च्या पाड्यामध्ये 9 × 2 = 18 आणि इथे 9 × 5 = 45. इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर असतीलच. मग आता मित्रांनो 400 आणि 400 काय बघून इथे 800 आला. 800 = T गुणिले इथे 5 × 5, 5 × 5 = 25 आणि छेदामध्ये 2. 5 × 5 = 25, छेदामध्ये 2 आहे. आता इथला हा 2 आहे ना, तो वर जाईल आणि 25 खाली येईल. एवढं काम करायचं आणि जय हिंद जय महाराष्ट्र करायचं. 2 वरती आला, 2 वरती आला, भागिले 25 इकडे खाली आला, = काय, तर T. आता हे दिलेलं समोरचं समीकरण आपल्याला सोडवायचं आणि आपल्या उत्तराला गोळा मारायचा. कसा तो बघा. आता 25 ने 800 ला भाग देताय, इतका स्ट्रेस घेऊ नका. 25 चा पाडा खूप सोपा आहे. 25, 50, 75, 100, 25 वाढवत न्यायचे. ठीक आहे. 25च्या पाड्यामध्ये आपण जर गेलो तर इथं 25 × 75चा भाग जाईल पहिल्यांदा. 80 मधून 75 गेले, उरले 5 म्हणजे बनला 50 आणि 25च्या पाड्यामध्ये 25 × 2 = 50, किती आलं ते 32 आणि 32 आणि 2चा गुणाकार केला तर 32 × 2 = 64. तर आपलं उत्तर असेल इथे 64 सेकंद. आपण कन्वर्ट केल्यामुळे ते सेकंदामध्ये गेले, लक्षात घ्या. सो आपला हा ऑप्शन जो आहे तो पर्याय क्रमांक 1, 64 सेकंद. विषय संपला. क्लिअर? एकदम साधं सिंपल होतं. आणि किती स्टेप्स लागतात, फॉर्म्युलाला स्टेप नाही म्हणायचं, हे 1, 2, 3 आणि तारीख उत्तराची 4थी स्टेप, 4 स्टेपमध्ये आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न विचारला गेला तुम्हाला लोकांना कधी, की टॅक्स असिस्टंटची मुख्य परीक्षा 2019 मध्ये हा प्रश्न विचारला गेलाय. प्रश्न समजून घ्यायचा. प्रश्नात काय काय दिलं आपण ते पहिल्यांदा बघून घेऊया. की 1000 मीटर लांबीची रेल्वे गाडी, ठीक आहे, म्हणजे एक्स असणार आहे, बेसिक गोष्ट आहे. ठीक आहे. ताशी 36 किलोमीटर वेगाने, म्हणजे तुम्हाला लोकांना वेलॉसिटी दिलेली. ठीक आहे. जात असता 1800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म, तुम्हाला लोकांना वाय पण दिलाय त्यांनी, प्लॅटफॉर्म म्हणजे वाय. 1800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती वेळेत ओलांडेल, हा तुम्हाला प्रश्न विचारला गेलाय. सरळ सरळ फॉर्म्युला लिहून टाकायचा. आपला फॉर्म्युला काय, की मास्तर x + y = TV.
एकदम क्लिअर आहे. फॉर्म्युला लिहिल्यानंतर आपण किमती टाकू. आता किमती कोणाकोणाच्या माहिती आहेत की सर एक्स म्हणजे ट्रेनची लांबी, ह्या 1000 मीटर लांबीची रेल्वे गाडी, इथं आलं 1000 फिक्स आहे, प्लस वाय. वाय म्हणजे काय की बाबा ती 1800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडते, इथं आलं 1800, इथपर्यंत क्लिअर पाहिजे. मग टाइम तुम्हाला काढायचा आहे. वेलॉसिटी तुम्हाला दिली, किती दिली? 36 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, मग इथं आपण लिहून टाकलं वेगामध्ये 36, परंतु थांबावं लागेल. हे 1000 मीटर मध्ये, मीटर मीटर बघून घ्या सगळ्यांनी, हे दोन्ही मीटर मीटर मध्ये दिलेले आहेत आणि तो वेग कशात दिलाय? किलोमीटर प्रति तास दिलेला आहे. तुम्हाला लोकांना कन्वर्ट करावं लागेल का? तर यस, कशाने गुणायचं? याला 5/18 ने गुणायचं. संपला विषय. आणि हे केल्याच्या नंतर आता ह्या दोघांची बेरीज करू आपण. 1000 आणि 1800 किती आलं बाबा? इथं 2800 आलं. इथं 2800 आल्यानंतर इथे हे सॉल्व्ह करतोय बघ, लक्षात मी. आता इथं 18 1 18, इथे 18 2 36, उरलं काय? टी गुणिले 5 गुणिले 2, 5 2 10. हा 10 इथे आणण्यापेक्षा दोन्ही साईडला एक एक शून्य कट करून टाका. आणि जर आणला तरी काय मोठा फरक पडत नाही. डायरेक्ट कसं करणार? सर 10 इथं न आणता आम्ही काय केलं? इथला शून्य इथला शून्य कॅन्सल केला. इथे आला फक्त 280, इथे आला टी. पर 280 कशात? तर सेकंदात, कारण त्याला कन्वर्ट केलेलं आहे आपण. सो 280 सेकंड्स किती नंबरचा पर्याय? पर्याय क्रमांक 4. हा प्रश्न आयोगाने विचारला होता टॅक्स असिस्टंटच्या मेन्समध्ये 2019ला. एकदम साधं सरळ आपल्याच मेथडने करायचं गणित होतं. विषय संपला तिकडे. आता पुढचा प्रश्न बघा. STI ची मुख्य परीक्षा 2011. ठीक आहे, आता या परीक्षेतला प्रश्न एकदम सिंपल असणार आहे. हा सुद्धा त्याच पद्धतीचा की एका 150 मीटर लांब आगगाडीला म्हणजे एक्स, ठीक आहे, नंतर 450 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म म्हणजे वाय. आलं ध्यानात सगळ्यांच्या? दोन्ही गोष्टी बेसिक बेसिक एकदम. मग त्यांनी विचारलं पुढं काय? पार करण्यासाठी केवळ 20 सेकंद लागतात. आता थोडं वेगळं दिलं बरं, तुम्हाला वेग नाही दिला, तुम्हाला टाइम दिलाय आणि मग पुढे विचारलंय तर त्या आगगाडीची गती मीटर प्रति सेकंदामध्ये किती. आता एकदम सिंपल गणित आहे, कारण तुम्हाला लोकांनी इथे काही कन्वर्ट करायची गरज पडणार नाहीये, कारण तुम्हाला ट्रेनची लांबी मीटरमध्ये, परत त्यानंतर प्लॅटफॉर्मची लांबी मीटरमध्ये, टाइम सेकंदामध्ये, मग कन्वर्ट कशाला करायचं काय? सगळं आपल्याला पाहिजे असं त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, मग आपण काय करूया? आपला फॉर्म्युला घेऊया. काय? एक्स प्लस वाय इज इक्वल टू टीव्ही. आणि या फॉर्म्युल्यामध्ये आपण आता किमती भरूया. त्या किमतीमध्ये एक्स ची किंमत म्हणजे ट्रेनची लांबी किती आहे? 150 मीटर. वाय म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे? 450 मीटर. आपण या दोन्ही किमती भरल्या. इक्वल टू टाइम हा तुम्हाला लोकांना दिलाय, आता काढायचा नाहीये. टाइम दिलाय तुम्हाला, त्यांनी 20 सेकंद लागतात त्याला ते पार करण्यासाठी ट्रेनला. ठीक आहे, हे टी तुम्हाला फक्त आणि फक्त 20 सेकंद दिलंय आणि तुम्हाला वेलॉसिटी विचारली गेली. ठीक आहे, आणि ती वेलॉसिटी तुम्हाला मीटर पर सेकंदात विचारली. योगायोगाने हे अंतर मीटरमध्ये, हे मीटरमध्ये सेकंदामध्ये, वेलॉसिटी मीटर पर सेकंदातच येणार आहे तुमची. ठीक आहे, मग आता उत्तर कसं काढायचं? 150 आणि 450 तुमचं उत्तर आलं 600 इज इक्वल टू 20 गुणिले वेलॉसिटी व्ही. हा 20 इथे गुणिले, इथे आला काय होईल? तो भागिले करून टाकायचं. 600 भागिले 20 बरोबर वेग. आता आपण वेग काढूया. किती येतोय? शून्याला गेला 0, इथं बे 1 बे, इथं बेत्रिक 6 आणि पुढचा 1 0. तुम्हाला वेग किती मिळाला? तो मिळाला 30 मीटर प्रति सेकंद. 30 मीटर प्रति सेकंद. आणि ते तुम्हाला विचारलं पण होतं त्याच्यामध्येच की मीटर पर सेकंदामध्ये सांगा, तर ते मीटर पर सेकंदामध्येच आलेलं आहे आपलं. मग आपला आन्सर काय असेल? 30 मीटर पर सेकंद, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलाय. पण हाच प्रश्न तुम्हाला म्हटलं असतं की तो जो वेग आहे, तो वेग तुम्ही लोक किलोमीटर प्रति तासामध्ये किती येईल तो सांगा. वेग हा तुम्हाला किलोमीटर प्रति तासामध्ये विचारला, तर काय करायचं आता? तर आपण काय करायचं? आपल्याला वेग सध्या किती मिळाला? 30 मीटर पर सेकंद. त्याला तुम्ही लोक जर मीटर पर सेकंदाला तुम्ही किलोमीटर प्रति तासात कन्वर्ट करताय, तर 5/18 नाही, तर त्याला उलट पहिल्यांदा सांगितलं 18/5. मग तुम्ही त्याला 18/5 ने इथे गुणायचं आणि मग उत्तर कसं येईल माहितीये का? इथं 5 1 5, इथे 5 6 30 आणि 18 6 18. उत्तर येईल 108 किलोमीटर प्रति तास. जर तुम्हाला किलोमीटर प्रति तासामध्ये विचारलं तरची गोष्ट आहे, पण सध्या तरी तुमचं उत्तर हे पहिलंवालं बरोबर आहे. पण जेवढं विचारलं ते आपण काढलंय. आपण नंतर एक्स्ट्रा काहीतरी वाढीव गेलेले ते, हे लक्षात घ्या. हे परीक्षेला असलं काही करायचं नाही, याची काही गरज नाहीये. ठीक आहे, सो संपलं ते. पुढे बघा. आता पुढचा प्रश्न. 180 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी. आता किती? 180 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी आहे. ठीक आहे, ती 162 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा म्हणजे टनेल 20 सेकंदात ओलांडून जाते, तर त्या बोगद्याची लांबी किती? एकदम जबरदस्त प्रश्न आहे हा. प्रश्न खूप चांगला आहे, सुंदर आहे. याचं कारण तुम्हाला लोकांना बोगद्याची लांबी विचारली तर पहिल्यांदा क्लिअर करा की तुम्हाला लोकांना वाय विचारलाय. वाय. ठीक आहे, ट्रेनची लांबी तुम्हाला लोकांना काय दिली? 180 एक्स दिलाय तुम्हाला लोकांना. ट्रेनचा वेग तुम्हाला दिला 162 किलोमीटर प्रति तास. त्यात तुम्हाला लोकांना टाइम दिलाय 20 सेकंद.
हा टाइम दिलाय तुम्हाला लोकांना, बघ काय काय दिलंय त्याने. ट्रेनची लांबी दिली आहे, ट्रेनचा वेग दिलाय, किती वेळ लागतो ते दिलंय, आणि त्या बोगद्याची लांबी तुम्हाला विचारली गेली. आपण आपल्या फॉर्म्युल्यात जाऊ आता. फॉर्म्युल्यामध्ये गेलो आपण की एक्स प्लस वाय इज इक्वल टू टी व्ही येते मास्तर आमचं. फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकताना एक्स म्हणजे ट्रेनची लांबी किती, तर ट्रेनची लांबी आहे 180, इथे आला 180, प्लस वाय, वाय शोधून दाखवा, आतमध्ये दिलाच नाही का, तर तुम्हाला प्रश्न सरळ विचारलाय बोगद्याची लांबी किती. तुम्हाला लोकांना वाय हा माहिती नाहीये इथं, म्हणजे थोडा मागच्या 4-5 गणितांपेक्षा थोडासा वेगळा प्रश्न आला आता. ठीक आहे, टाइम तुम्हाला दिलाय, टाइम दिलाय 20 सेकंद लागतात, सरळ मेन्शन आहे. आणि वेलॉसिटी तुम्हाला दिली 162 किलोमीटर प्रति तास, कन्वर्ट करावं लागेल बरं. ते इथे आलं 162 किलोमीटर प्रति तास, कन्वर्ट करावं लागेल का. 180 मीटर मध्ये ट्रेनची लांबी, 20 तुम्हाला सेकंदात दिलंय, ते 162 या वेगाला तुम्हाला लोकांना 5/18 ने गुणावं लागतं, जे तुम्हाला लोकांना मीटर पर सेकंदामध्ये कन्वर्ट होतं. हे लक्षात घ्या सगळ्यांनी. ठीक आहे, आता आपण याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे, पाडेपाठ असणं हे कंपल्शन आहे आपल्या गणितांमध्ये. सो 18च्या पाड्यात 162 आहे का, तर आहे, तर 18 × 18 आणि ते 18×9 = 62 असे, 18×9 = 62 असे. आणि त्या अलीकडचं 180 ॲज इट इज प्लस वाय ॲज इट इज काय करत नाही, जोपर्यंत हे सगळं सुटत नाही तोपर्यंत 180 तिकडे घेऊन जाऊच नका. मग काय होईल बघा आता, ते 20 × 9 × 5 आपण गुणाकार करू शकता साईडला याचा. कसा तो बघा, सोपं करून देतो. 9×5 इथे 45, 45 आलं. आणि मग परत अजून एक स्टेप आपण वाढू, ज्याला डायरेक्ट करा, 180 अधिक वाय बरोबर 45 दुने की त्याला 90, आणि पुढचा एक 0, 900 झालं, ते 900. आता काय करायचं, हा 180 इथून उचलून पलीकडे घेऊन जायचा, जो मायनस होईल, आणि तुम्हाला फक्त आणि फक्त वायची किंमत मिळेल. मग कसं येईल ते बघा, वाय इक्वल्स टू 900, आणि इकडचा 180 तिकडे गेला, तो बनला -180, आणि मग वाय इक्वल टू 900 मधून 180 गेलं तर तुमचं उत्तर तुम्ही बघू शकता यामध्ये 720 येतं. ठीक आहे, किंवा एकदम व्यवस्थित मायनस करा. 0तून 0 गेला, 0 आला. 0तून 8 जात नाही, उसना घेतला. 10तून 8 गेले 2, येत राहिला 8, 8तून 1 गेलं 7, 720 मीटर हे तुमचं उत्तर असेल. त्या बोगद्याची लांबी असेल 720 मीटरची. तो आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक 2, 720 मीटर. सिंपल आहे. सो आता एवढी सगळी गणित आपण करतोय, तर त्यामध्ये तुम्हाला लोकांना आता थोडंसं एक आयोगाने एक वेगळा प्रश्न विचारला. कसा तो बघा, गट क पूर्वपरीक्षा 2018 मध्ये एक विचित्र प्रकारचा प्रश्न त्यांनी विचारला होता, ज्यामध्ये तुम्हाला लोकांना काहीतरी 2 मिक्स आहेत बघा ऑप्शन्स त्यामध्ये, म्हणजे 2 उत्तर मिक्स, तुम्हाला 2 उत्तर काढायचे त्यामध्ये. कसं ते बघाल, प्रश्न काय, एक व्यक्ती रेल्वेच्या पुलावरती उभी आहे. ठीक आहे, म्हणजे ब्रिजचा प्रश्न आहे वाला. ठीक आहे, आणि व्यक्ती पण आहे त्यामध्ये. ठीक आहे, तर असून त्या पुलाची लांबी 180, तुम्हाला लोकांना वाय दिलाय, वाय 180 मीटर आहे. एक आगगाडी, एक ट्रेन येते, त्या व्यक्तीला ती 8 सेकंदामध्ये, ठीक आहे, आणि पुलाला 20 सेकंदामध्ये ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी आणि वेग किती. याला 2 मेथड करायच्या. पहिली मेथड कन्सेप्ट, आपण कन्सेप्टने जाऊया, मग तुम्हाला लोकांना डायरेक्ट शॉर्टकट सांगतो. पहिली कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ आपण. काय ते बघा, कन्सेप्ट बघा सगळ्यांनी. आता पहिल्यांदा आपण काय करूया, याच्यामध्ये ही आगगाडी बघा, लक्षात घ्या, व्यक्तीला 8 सेकंदात ओलांडते आणि त्या पुलाला 20 सेकंदात ओलांडते. आगगाडीची लांबी माहिती नाही, आगगाडीचा वेगही माहिती नाहीये. तर आपण ह्याला 2 कंडिशनमध्ये कसे घेऊन जातो बघा. पहिल्यांदा कंडिशन नंबर 1, केस नंबर 1, आगगाडी जेव्हा त्या व्यक्तीला ओलांडते तेव्हा, फक्त व्यक्तीला ओलांडते तेव्हा, आगगाडी व्यक्तीला केवळ 8 सेकंदात ओलांडते. जेव्हा आगगाडी व्यक्तीला ओलांडते तेव्हा आपला फॉर्म्युला असतो डिश टीव्हीचा, आणि तेव्हा आपण डिस्टन्स किती घेतो, तेव्हा आपण फक्त त्या आगगाडीची लांबी घेतो. जेव्हा आपण व्यक्तीला ओलांडतो तेव्हा हा आपला प्रकार नंबर 1 आहे, हा प्रकार नंबर 1 आहे. मग इथे फक्त आपण एक्स घेतलं. टाइम आणि वेलॉसिटी मध्ये आगगाडी व्यक्तीला केवळ 8 सेकंदात ओलांडते, इथे 8 आलं, आणि तुम्हाला लोकांना आगगाडीचा वेग हा काही माहितीच नाहीये, तो गुणिले व्ही लिहिला, आणि परत तुम्ही लोकांनी त्याला असं जरी दाखवलं x = 8v तरी काय फरक पडत नाही. तुम्हाला सर वेगळं दिसतंय, वेगळं दिसणारच आहे, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला v दिला नाहीये आणि x पण दिला नाहीये. किमान 3 किमतीतल्या 2 किमती दिल्या तर तिसरी किंमत काढता येते, पण तुम्हाला लोकांना 3 किमतीतली फक्त 1 किंमत दिली, त्यामुळे हे अर्धवट असंच राहतं. आता आपण जाऊया कंडिशन नंबर 2 मध्ये. कंडिशन नंबर 2, आता आगगाडी आणि आगगाडी त्या पुलाला ओलांडते. पूल, आता पूल ओलांडणार आहे आपण, लक्षात घ्या सगळ्यांनी. आता पुलावरती फोकस करायचं. जेव्हा पुलावरती फोकस करताय तेव्हा फॉर्म्युला असतो आपला, काय माहिती आहे का, की x + y = tv. यात काही दुमत नसेल कोणाचं, कारण आपण आतापर्यंत जेव्हा 5-6 गणित केली x + y = tv वरती. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये काय करायचं नेमकं थोडं समजून घ्यायचं. यात तुम्हाला लोकांना त्या पुलाची लांबी दिली त्यांनी 180 मीटर, प्रश्नात मेन्शन आहे स्पष्टपणे 180 मीटर मेन्शन आतमध्ये. परंतु त्याच्या आधी मला एक सांगा, एक्स आणि एक्स, ह्या एक्सच्या बदली इथं 8v जो आहे तो आपण इथे नेऊन टाकू शकतो का, तर यस, एक्सची किंमत ही 8v आहे. तर एक्सची किंमत मित्रांनो
8v आहे ती आपण टाकू शकतो. y म्हणजे त्या पुलाची लांबी त्याने दिलेली 180 ते आपण इथे लिहू शकतो, काही विषय नाहीये. हे जे जे दिले ते मी लिहून टाकतोय. त्याच्यानंतर टाइम किती लागतो त्या पुलाला ओलांडायला, तर त्याने म्हटलं की पुलाला ओलांडायला 20 सेकंद लागतात. इथे 20 सेकंद आलं आणि v म्हणजे वेलॉसिटी माहितीच नाहीये, तर त्याला आपण काहीच न करता फक्त v लिहून ठेवू. 20v एक समीकरण तयार झालं. आणि जे आपल्याला थोडंसं ओळखीचं वाटतंय ज्याने एक्सच्या समीकरणांची गणित केली त्याला, कसं 8v प्लस 180 म्हणजे 8v अधिक 180 आला इज इक्वल टू 20v आलंय. आता हा 8v तिकडे घेऊन जा पलीकडे, इथे 180 चा 180 राहिला, त्या 20v मधून तो 8v आपण मायनस करतोय. इथं काय राहिलं बघा, 180 बरोबर 20 मधून 8 गेले, इथं आलं 12, म्हणजे ते 12v बनलं. आता तुम्ही कॉमन सेन्स लावायचा, हा 12 इथं गुणिले तर इथं आला की भागिले होऊन जाईल. ठीक आहे, मग ते काय बनतंय बघा, तर 180 भागिले 12 बरोबर वेलॉसिटी v. आपण त्याला सॉल्व्ह करूया. काय ते बघा, सो 12 1 12, इथे 12 1 12, इथे राहिला 6 60, 12 65. तुम्हाला वेलॉसिटी किती मिळाली माहिती आहे का, 15 मीटर प्रति सेकंद. 15 मीटर प्रति सेकंद. ठीक आहे, सो आता 15 मीटर प्रति सेकंद इथं पण दिसतंय, इथं पण दिसतंय, इथं पण दिसतंय. 3 ठिकाणी 15 मीटर पर सेकंद आहे. तुम्हाला लोकांना आता ते ट्रेनची लांबी तर काढावी लागेल. आणि मग इथं ह्या फॉर्म्युल्यात वळा जरा सगळ्यांनी. एक्स म्हणजे ट्रेनची लांबी आणि एक्स इक्वल टू 8v आहे. लक्षात घ्या, एक्स इज इक्वल्स टू तुम्हाला लोकांना पहिल्यांदा भेटले 8v, तर याच्यामध्ये 8 गुणिले v ची किंमत तुम्हाला समोर दिसते 15. जर इथे आपण टाकली तर 15 8 120, तुम्हाला एक्स मिळेल 120 मीटर. 120 मीटर. या पद्धतीने तुमचे दोन्ही उत्तर आलेले आहेत. ट्रेनची लांबी तुम्हाला 120 मीटर मिळाली, ट्रेनचा वेग तुम्हाला 15 मीटर प्रति सेकंद मिळाला. तर हे कुठे आहे बघा, तर हे 115 110 हे चालत नाही, हे चालत नाही. 120 आणि हे 10 आहे, हे चालत नाही आपल्याला. 120 आणि 15 तुमचं इथे मॅच होते. पर्याय क्रमांक 4 जे तुम्हाला मी कन्सेप्टनं सांगितलं. मग सर आता ह्याला शॉर्टकट आहे का असं कोणी विचारलं तर शॉर्टकट आहे, फक्त ती व्यवस्थित वापरता आली पाहिजे. त्या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंड वापरून सांगतो कशी ती बघा. आता हे सगळं तुम्ही नोट केलं असेल अशी अपेक्षा करतो. आता आपण शॉर्टकटकडे वळूया. त्याला शॉर्टकट काय, आता सगळं मी कट करून टाकलं, काय इतका मोठा विषय नव्हता तो. कसं आता बघा शॉर्टकट काय, तर फक्त एक लक्षात घ्यायचं, ह्या एका पॉईंटवर शॉर्टकट आहे की आगगाडी त्या व्यक्तीला 8 सेकंदात ओलांडते. आगगाडी त्या व्यक्तीला 8 सेकंदात ओलांडते. पण जेव्हा आगगाडी व्यक्तीला ओलांडते ना, तेव्हा लक्षात घ्यायचं आपल्याला फक्त आणि फक्त याच्यामध्ये एक गोष्ट ध्यानात आली पाहिजे की आगगाडी, मी तुम्हाला व्यक्तीचं सांगतोय, हे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करतोय परत, आणि त्या कन्सेप्टची ती शॉर्टकट आहे. आगगाडी व्यक्तीला 8 सेकंदात ओलांडते, तेव्हा फॉर्म्युला आपण हा घेतो, तेव्हा एक्स इक्वल टू आपण असं लिहितो, इथं 8v लिहितो, बरोबर आहे का नाही. मग हा जो ह्या दोघांमध्ये काय असणार आहे, गुणाकार असणार आहे. ह्या दोघांमध्ये काय असणार आहे, गुणाकार असणार आहे. मग हे असं न मांडता मी समजा हा v तर गुणिले तो इथं लगे भागिले होईल. याला जर असं मांडलं मी x भागिले v बरोबर 8 आलं पाहिजे, तर सगळ्यात मोठा जुगाडा की हे एक्स म्हणजे काय माहिती आहे का, एक्स म्हणजे ट्रेनची लांबी. कोणाची लांबी, ट्रेनची लांबी. एक्स म्हणजे ट्रेनची लांबी आणि इथं व्ही म्हणजे काय माहिती आहे का, तर ट्रेनचा वेग. जर ट्रेनच्या लांबीला ट्रेनच्या वेगने मी जर भाग दिला, ट्रेनच्या लांबीला ट्रेनच्या वेगाने जर भाग दिला मी, तर आपलं उत्तर 8 आलं पाहिजे. उत्तर काय आलं पाहिजे, 8 आलं पाहिजे. तर असं हे 4 ऑप्शन मध्ये कोणाचा भागाकार 8 तेवढा बघायचा. कसं, जर मी 15 ने 115ला भाग द्यायला गेलो तर 15च्या पाड्यात 115 येतच नाही. किती वेळा बोलत बसा, ठीक आहे, येतच नाही. ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. आता भागच जात नाही तर ते 8 कसं येईल, 8 तर येणार नाही भाग त्यांचा. मग आता 120ला जर मी 10 ने भाग दिला, 10 1 10, तर इथे येते फक्त 12. आपल्याला 12 उत्तर नाही पाहिजे, आपल्याला 8 उत्तर पाहिजे, तर तेही चुकतंय. 3 नंबरला गेलो मी, 15च्या पाड्यामध्ये 110 येतो का, तर कधीच येत नाही, येतच नाही, तो कॅन्सल झाला. आणि चौथ्या ह्याच्यामध्ये 15 1 15 आणि ते 15 8 20 असे, तर इथं 8 येतंय, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. हे इतक्या सिंपल पद्धतीने फक्त 20 सेकंदात करता येऊ शकतं. 20 सेकंद म्हणजे कसे 5 सेकंद लागतील ना ऑप्शन चेक करायला. आलं आपलं उत्तर, सगळं समोर, सगळ्यांच्या बेसिक गोष्ट होती. आणि मग हे सगळं कळलं असेल तर आता आपण जाऊया पुढच्या प्रकाराला, पुढच्या पद्धतीमध्ये. आता बघू आपण.